आज मी घेणार आहे इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट। हा आपला 9 नंबरचा व्हिडिओ आहे आणि मी यात घेणार आहे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स जे आपल्या नवीन बुकमध्ये डिरेक्टली दिलेले नाही, ते इनडायरेक्टली आहेत। तर याला म्हणणार आहे मी एक्झाम्पल्स ऑन सबस्टिट्यूशन। एक्झाम्पल्स ऑन सबस्टिट्यूशन याचे एक्झरसाइजचे एक्झाम्पल पण मीच देणार आहे तुम्हाला। बघा, तर मी पहिले एक्झाम्पल घेतो किंवा मी आधी सबस्टिट्यूशनविषयी बोलतो की जर मी फंक्शन्स घेतले वेगवेगळ्या प्रकारचे, समजा मी एखादं फंक्शन घेतलं की ज्या फंक्शनमध्ये रूटमध्ये a-x/a+x टर्म आलेली आहे किंवा रूटमध्ये a+x/a-x अशी टर्म आलेली इंटिग्रेशनच्या फंक्शनमध्ये, तर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन काय करायला हवं? जर समजा मी टर्म घेतलेली आहे रूटमध्ये a² - x² a² + x² किंवा स्क्वेअर रूटमध्ये a² + x² a² - x², तर सबस्टिट्यूशन काय असायला हवं? जर टर्म असेल a+x/x तर सबस्टिट्यूशन काय असायला हवं? जर टर्म असेल a-x/x तर सबस्टिट्यूशन काय असायला हवं? नॉर्मली या सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल्स आज आपण घेणार आहोत। तर जर तुम्हाला थोडंसं ट्रिग्नोमेट्री चांगलं येत असेल 11चं, ते फार सोपं आहे। तर आपल्याला असे सबस्टिट्यूशन इथं पाहिजे, अशा एक्सची व्हॅल्यू आपल्याला लिहायची की जेणेकरून याचं स्क्वेअर रूट मला काढता येईल। कारण इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर रूट जेव्हा असतं तेव्हा स्क्वेअर रूट जोपर्यंत काढता येत नाही तोपर्यंत आपण हे एक्झाम्पल सोडवणं थोडंसं अवघड असतं। आणि आपण अशा टाईपचे एक्झाम्पल, ह्या टाईपचे आपण ऑलरेडी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये इंटिग्रेशन 8मध्ये सोडवले, ज्याच्यामध्ये आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला a-x ने मल्टिप्लाय केलं। पण आपल्याला त्याच एक्झाम्पलला वेगळा वे पण शोधता येऊ शकतो, तर आपण प्रयत्न करणार आहोत। जर तुमचे फॉर्म्युले पार्ट असतील आणि जर तुमचा फॉर्म्युला पार्ट असेल की 1 - cos 2θ = 2 sin² किंवा 1 + cos 2θ = 2 cos²θ, तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही फॉर्म्युले स्क्वेअरमध्ये आहेत, बरोबर? म्हणजे आपण याचं स्क्वेअर रूट पण काढू शकतो। मग बघा, इथे जर मी x ऐवजी, म्हणून ह्या फॉर्म्युल्यामुळे मी जर इथे सबस्टिट्यूशन केलं x = a cos 2θ, तर मला न्यूमरेटरमध्ये मिळू शकतं 1 - cos 2θ इथे आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 + cos 2θ, आणि तिथे जर फॉर्म्युला वापरला तर मला याचं स्क्वेअर रूट काढता येईल। म्हणून या अशा एक्झाम्पलसाठी सबस्टिट्यूशन असतं x = a cos 2θ। सेम टाईपचं खाली मी फंक्शन लिहिलेलं आहे। जर तुम्ही थोडा विचार केला तर इथे मला असं लिहिता येईल, बघा, x = a cos 2θ इथे चालणार नाही। जर तुम्ही इथे x = a cos 2θ लिहिलं तिथे येईल a² cos² 2θ। a² जरी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 1 - cos²। तुम्ही त्याला भले sin² म्हटलं, स्क्वेअर रूट काढलं तर न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट मिळेल। डिनॉमिनेटरमध्ये काय येईल बघा, इथे a² + x² म्हणजे a² cos² 2θ, a² कॉमन काढलं तरी 1 + cos² 2θ शिल्लक राहील। त्याचा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काढण्यामध्ये अडचण येऊ शकते। तर म्हणून इथे थोडा जर विचार केला तर आपल्याला लिहायचं x² ऐवजी, बघा मी काय लिहितो, x² ऐवजी a² cos 2θ। मी ह्या कॉसचा स्क्वेअर नाही केला। जर मी त्या x² ची व्हॅल्यू लिहिली a² cos 2θ, तर मला a² कॉमन मिळेल, तो कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील 1 - cos 2θ आपण 1 + cos 2θ, आणि दोघांचे फॉर्म्युला स्क्वेअरमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो। सिमिलरली जर आपण इथे चेक केलं a+x/x, तर इथं सबस्टिट्यूशन काय करणार? तर इथे a cos 2θ नाही चालणार ना, म्हणून आपल्याला थोडासा विचार करावा लागेल। इथे मी सबस्टिट्यूशन करेल x = tan² θ, a tan² θ। मी tan θ नाही लिहिलं आहे, a tan² θ का? कारण जर मी इथे x ची व्हॅल्यू a tan² टाकली तिथे a कॉमन निघेल, शिल्लक राहील 1 + tan², आणि आपल्याकडे फॉर्म्युला असतो 1 + tan² θ = sec²θ, बरोबर? मग न्यूमरेटरमध्ये sec² मिळू शकतं आणि डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला tan² मिळेल, आणि दोघांचं आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल। आणि जर आपण 4 नंबरला चेक केलं
चौथ्या फंक्शनला, तर आपल्या लक्षात येईल तर एक्स इक्वल टू पाहिजे, कारण तर ए मायनस एक्स आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल जर थोडासा विचार केला तर मी इथे लिहिल ए साइन स्क्वेअर थिटा. जर मी ते ए साइन स्क्वेअर थिटा लिहिलं तर ए कॉमन निघेल, शिल्लक राहील 1 मायनस साइन स्क्वेअर, ज्याचं स्क्वेअर रूट असतं साइन थिटा, सॉरी त्याचा आन्सर येईल कॉस स्क्वेअर थिटा, ते स्क्वेअर रूट कॉस थिटा, पण डिनॉमिनेटरमध्ये पण ए साइन स्क्वेअर आहे आणि त्याचं पण आपल्याला स्क्वेअर रूट पण काढता येईल. आणि इथं यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला होता हा की 1 मायनस साइन स्क्वेअरचा आन्सर असतं कॉस थिटा, यामुळे मी हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे, बरोबर. तर मग साधारणतः या टाईपचे फंक्शन्स, या टाईपचे एक्झाम्पल्स आपण आज घेणार आहोत. बघा मग मी एक्झाम्पल्स घेतो आहे. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 1 आहे इंटिग्रेशन ऑफ आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 dx. ओके, जेव्हा तुम्ही एक्झाम्पलकडे बघता ना त्याच वेळेस ॲक्च्युली तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येत असेल काय करायचं आहे. तर एक्झाम्पल जेव्हा बघाल तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की इथे आपण जो प्रिव्हियस इंटिग्रेशनचा पार्ट बघितला होता त्याच्यामध्ये वरती एक्स असेल आणि खाली एक्स स्क्वेअर असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह टर्म ॲडजस्ट करायचो, तो इथं काही कामाला नाही कारण वरती एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणून मी इथे सबस्टिट्यूशनची मेथड पहिल्यांदा यूज करणार आहे. तर सबस्टिट्यूशन बघण्यासाठी तुम्ही ॲक्च्युली हे पार्टच नाही केलं, तुमचं ट्रिग्नोमेट्री चांगलं असेल तरी पुरेसं आहे. तुमचं लक्ष इथे पाहिजे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर आयडेंटिटीमध्ये मायनसवाला फॉर्म्युला कोणता आहे हे जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याकडे 1 मायनस साइन स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर असे फॉर्म्युले आहे. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन जर असेल ना कुठे तर साइन थिटामधलं असलं पाहिजे. म्हणून मी याला विचार करून मी सबस्टिट्यूशन करतो आहे, पुट एक्स इक्वल टू ए साइन थिटा, बरोबर. आपला डी एक्स काय येणार, डी एक्स येणार आपला ए कॉस थिटा डी थिटा. जर मी व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल आय इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा रेस टू 3/2 आणि डी एक्सची व्हॅल्यू आहे ए कॉस थिटा डी थिटा, बरोबर. आपण काय केलं, त्या एक्सच्या इंटिग्रेशनला थिटामध्ये कन्वर्ट केलं. जर आपण हे सोडवलं तर ए स्क्वेअर इंटू ए झालं ए क्यूब साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा डिव्हाइड बाय, जर मी यातून ए स्क्वेअर कॉमन काढला तिथे शिल्लक राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इन द होल ब्रॅकेट रेस टू 3/2 डी थिटा. म्हणजेच मला मिळेल इंटिग्रेशन ऑफ ए क्यूब साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा डिव्हाइड बाय ए स्क्वेअर रेस टू 3/2. तर मी इथं घेतलं ए स्क्वेअर रेस टू 3/2 तर 2 कट होईल, इथं शिल्लक राहील ए क्यूब आणि 1 मायनस साइन स्क्वेअरचाच मिनिंग होतो कॉस स्क्वेअर रेस टू 3/2. अगेन 2 गेट कॅन्सल, वी गेट कॉस क्यूब थिटा डी थिटा. इथे ए क्यूब गेट कॅन्सल, एक कॉस थिटाची टर्म कॅन्सल होणार, इथे शिल्लक राहील इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर थिटा डी थिटा. आपल्याकडे डायरेक्ट टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच नाही आहे. आपले जर फॉर्म्युले सगळे पाठ झाले असतील तर टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला नाही, म्हणून आपण काय करणार इथे टॅन स्क्वेअरची आयडेंटिटी वापरणार सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डी थिटा. आणि जर आपण इथे सेक स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन सेपरेट करू, कारण ॲडिशन सबट्रॅक्शन जेव्हा येतं तेव्हा आपण इंटिग्रेशन सेपरेट करतो -1 डी थिटा. माझ्या आन्सर मिळाला मला टॅन थिटा सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन थिटा -1चं इंटिग्रेशन थिटा प्लस सी. आणि मग आपल्याला इथे टॅन थिटाची आणि थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची असते, पण आपल्याकडे एक्स इक्वल टू आहे ए साइन थिटा म्हणजेच साइन थिटाचा आन्सर आहे एक्स अपॉन ए. आणि मी तुम्हाला काही काळापूर्वी काही एक्झरसाईजमध्ये साइन थिटावरून टॅन थिटाची व्हॅल्यू कशी काढायची याचं काही मेथड सांगितल्या होत्या. तर मी काय करेल, एक राईट अँगल ट्रायंगल घेईल, त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक ॲक्यूट अँगल थिटा जर मी घेतला तर साइन थिटाचं फंक्शन असतं अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर म्हणून मी अपोजिट साईड घेतली एक्स आणि हायपोटेनियस घेतला ए, कारण मला साइन थिटा इकडे एक्स अपॉन ए आणायचं आहे. आणि मग मी जर पायथागोरसचा थेरम वापरला तर मला जी रिमेनिंग साईड आहे बी सी ती मिळेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ज्याला मी आता राऊंड करतो आहे, वर सर्कल करतो आहे. सर्कल काय करतो आहे, कारण
ही व्हॅल्यू मी पायथागोरसने काढली म्हणून या दोन व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट माझ्या मनाने केल्या, कारण साईन थिटा इकडे एक्स अपॉन मला पाहिजे होतं म्हणून. आणि मग याच्यावरून जर मी आता टॅन थिटाची व्हॅल्यू काढली सर्कल यूज करून, तर मला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळते अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. याप्रमाणे मला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळू शकते. आणि साईन थिटा इक्वल टू एक्स अपॉन एवरून मला थिटाची व्हॅल्यू मिळेल साईन इनवर्स एक्स अपॉन ए. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये टाकल्या तर मला इंटिग्रेशनचा आन्सर मिळेल टॅन थिटा म्हणजेच एक्स अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस थिटा म्हणजेच साईन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. हे असेल ह्या इंटिग्रेशनचं ॲन्सर. तुमच्या लक्षात आलं असेल सबस्टिट्यूशन जर आपल्याला व्यवस्थित कळाले आणि नॉर्मली आपण सबस्टिट्यूशन हे ट्रिग्नोमेट्रीचे करतो तर आपल्याला एक्झाम्पल सोडवायला मदत होते. यात जर काही डाऊट नसेल तर आपण आता याचं पुढचं एक्झाम्पल घेऊया. बघा, तर मी आता हे सबस्टिट्यूशन पुसतो आहे कारण मला माहीत आहे की तुमच्या बहुतेकांच्या आयडेंटिटी सगळ्या पार्ट आहेत आणि हे सगळे सबस्टिट्यूशन हे नॉर्मली आयडेंटिटीच्या फॉर्म्युलीवर डिपेंड करतात. आणि माझी तुम्हाला पहिल्यापासून विनंती अशी होती, सांगणं असं होतं की तुम्ही सगळे फॉर्म्युले पाठ ठेवा. जे ट्रिग्नोमेट्रीमध्ये 11मध्ये आपण शिकलेलो फॉर्म्युले असतो ते आपल्याला प्रचंड प्रमाणात लागतात आणि यापुढेही लागत राहणार आहेत. म्हणून ते सगळे फॉर्म्युले शक्यतो पाठ करायचा प्रयत्न करा. बघा, सेकंड एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन एक्स डी एक्स. बघा, स्क्वेअर रूट जेव्हा तुम्ही बघतात रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आधी व्हेरिएबल आलेला आहे. मग अशा प्रकारची एखादी आयडेंटिटी तुम्हाला आठवते का? तर अशी आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. म्हणून मी इथे सबस्टिट्यूशन करतो, पुट एक्स इक्वल टू ए सेक थिटा. याच्यामुळे मला डी एक्स मिळेल. ए सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. मला मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय एक्स म्हणजेच ए सेक थिटा आणि इंटू डी एक्स म्हणजेच ए सेक थिटा इंटू टॅन थिटा डी थिटा. मला इथे मिळेल, जर न्यूमरेटरमधून मी ए स्क्वेअर कॉमन काढला तर स्क्वेअर रूटमध्ये येईल ए स्क्वेअर इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डिवाइड बाय, इथे जर मी ए कॅन्सल केला सेक थिटा कॅन्सल केला तर मला इथे अपॉन मिळेल 1 इंटू टॅन थिटा डी थिटा. जर मी ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ए बाहेर काढून घेतलं तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा, याचं स्क्वेअर रूट येईल टॅन थिटा इंटू टॅन थिटा. इथं टर्म मिळेल मला टॅन स्क्वेअर थिटा डी थिटा. आणि आत्ता आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तसं टॅन स्क्वेअरचं कोणतंच इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. म्हणून मी इथं टॅन स्क्वेअरला लिहिल सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डी थिटा. जर मी सेपरेट केलं तर सेक स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन असतं टॅन थिटा मायनस 1चं इंटिग्रेशन असतं थिटा प्लस सी. हे आपला ॲन्सर. फक्त इथे आपल्याला टॅन थिटा आणि थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. पण आपल्याला माहिती आहे एक्स इक्वल टू काय आहे, ए सेक थिटा आहे. मग सेक थिटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन ए. याच्यावरून जर थिटाची व्हॅल्यू आपण काढली तर सेक इनवर्स एक्स अपॉन ए. म्हणजे आपल्याला इथे थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही ट्रँगलवाले मेथड पण यूज करू शकतात. आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं आयडेंटिटी पण यूज करू शकतात. म्हणजे मी इथे टॅन स्क्वेअर थिटा जर आयडेंटिटी वापरून काढला तर मला मिळेल सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सेक स्क्वेअर थिटा म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे टॅन स्क्वेअर थिटाची. म्हणजेच मला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. आणि याप्रमाणे टॅन थिटाची आणि थिटाची व्हॅल्यू जर मी इथे सबस्टिट्यूट केली तर मला ॲन्सर मिळेल आय इक्वल टू ए इन ब्रॅकेट टॅन थिटा म्हणजेच रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए मायनस थिटा म्हणजेच साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. हे ॲन्सर जर मी ब्रॅकेट ओपन केले मल्टिप्लाय केला तर मी असे लिहू शकतो रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए साईन इनव्हर्स एक्स अपॉन ए प्लस सी. समजते ना? फक्त सबस्टिट्यूशन महत्त्वाचं इथे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूटमध्ये ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स डी एक्स.
याचं सबट्युशन आपण मगाशी लिहिलं होतं. म्हणून इथे मी सबट्युशन काय करणार आहे, तर एक्स इक्वल टू ए कॉस 2 थिटा, बरोबर. म्हणजेच डी एक्सची व्हॅल्यू काय येईल, तर ए तसाच, आणि कॉस 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन 2 थिटा इंटू 2 डी थिटा. म्हणजेच मला डी एक्सची व्हॅल्यू मिळेल मायनस 2a साईन 2 थिटा डी थिटा. म्हणजेच माझं इंटिग्रेशन येईल आ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूटमध्ये ए प्लस एक्स म्हणजेच काय, ए कॉस 2 थिटा अपॉन ए मायनस एक्स म्हणजेच काय, ए मायनस ए कॉस 2 थिटा इंटू डी एक्स म्हणजेच काय, तर मायनस 2a साईन 2 थिटा डी थिटा, बरोबर. आता मी काय करेल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूटमध्ये जर मी इथून ए कॉमन काढला तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा ए कॅन्सल होऊन जाईल. इथे शिल्लक राहील 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थिटा मायनस 2a ही टर्म जर मी बाहेर काढली इथली तर इथे येईल साईन 2 थिटा डी थिटा, बरोबर. म्हणजेच आय इक्वल येईल मायनस 2a इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला असतो 2 साईन स्क्वेअर थिटा इंटू साईन 2 थिटा डी थिटा. म्हणजेच तुमचा आन्सर येईल मायनस 2a 2 गेट कॅन्सल, स्क्वेअर रूट जर काढलं तर कॉस थिटा अपॉन साईन थिटा इंटू साईन 2 थिटा, ज्याला मी असं म्हणू शकतो 2 साईन थिटा कॉस थिटा साईन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यानुसार. तर मग इथे साईन थिटा गेट कॅन्सल, 2 इंटू मायनस 2a येईल मायनस 4a इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. आपल्याकडे कॉस स्क्वेअर थिटाचा डायरेक्टली कोई फॉर्म्युला नाही आहे, कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे ना कॉस स्क्वेअरचा इंटिग्रेशनमध्ये, पण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मात्र आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येते 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 डी थिटा. अगेन 2 गेट कॅन्सल, इथे येईल मायनस 2a. जर आपण सेपरेट इंटिग्रेशन काढलं तर 1चं इंटिग्रेशन येतं थिटा आणि कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन असतं साईन 2 थिटा, पण त्याला डिनॉमिनेटरमध्ये 2 थिटाचं डेरिव्हेटिव्ह 2 पण घ्यावं लागेल प्लस सी, बरोबर. म्हणजेच जर मी 2a मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर येईल मायनस 2a थिटा मायनस ए साईन 2 थिटा प्लस सी. इथे आपल्याला थिटा आणि साईन 2 थिटाची व्हॅल्यू टाकणं गरजेचं आहे. बघा, मग एक्स इक्वल टू ए कॉस 2 थिटा, म्हणजेच कॉस 2 थिटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन ए. म्हणजेच याच्यावरून मला 2 थिटाची व्हॅल्यू मिळेल कॉस इनव्हर्स एक्स अपॉन ए, बरोबर. आणि साईन स्क्वेअर 2 थिटाची आयडेंटिटी आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर 2 थिटा. आणि जर मी इथे व्हॅल्यू पुटअप केली तर कॉस 2 थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन ए आणि कॉस स्क्वेअर 2 थिटाची व्हॅल्यू येईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. म्हणजेच मला मिळेल साईन स्क्वेअर 2 थिटा इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. याच्यावरून मला साईन 2 थिटाची व्हॅल्यू मिळेल स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए. आणि जर या सर्व व्हॅल्यू जर मी सबस्टिट्यूट केल्या आयमध्ये तर मला ॲन्सर मिळेल आय इक्वल टू मायनस ए इंटू 2 थिटा, म्हणजेच मायनस ए आणि 2 थिटाची व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स एक्स अपॉन ए मायनस ए इंटू साईन 2 थिटाची व्हॅल्यू आहे, किंवा मी डायरेक्ट असं लिहू शकतो कारण हा जर ए मी ट्रान्सफर केला तर ए साईन 2 थिटाची व्हॅल्यू येईल रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे मी ए साईन 2 थिटाची व्हॅल्यू टाकू शकतो रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज द आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल. समजते ना. म्हणजे आपण हे सगळे एक्झाम्पल बाय सबस्टिट्यूशन सोडवतो आहोत. आणि जर तुम्हाला ही सबस्टिट्यूशनची मेथड समजली असेल तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे सॉल्व करण्यासाठी, जे तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर, हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल त्यानंतर तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बघा, तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो आहे सॉल्व करण्यासाठी. याला आपण हवं तर एक्झरसाइज 3.2
C2 म्हणूया. इंटिग्रेट द फॉलोविंग. पहिले एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² इंटू रूट x² मायनस 1. सॉल्व द फॉलोविंग dx. सेकंड एक्झाम्पल आहे 1/स्क्वेअर रूटमध्ये a² प्लस x² ब्रॅकेट क्यूब dx. जे तुम्हाला सबस्टिट्यूशनने सोडवायचे आहेत. 1/a² मायनस x² रेज टू 3/2 dx. फोर्थ एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ 1 स्क्वेअर रूटमध्ये a² मायनस x² अपॉन x² dx. एक्झाम्पल नंबर 5 घेतो मी. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x² इंटू रूट a² प्लस x² dx. आणि एक्झाम्पल नंबर 6 आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट a मायनस x अपॉन x dx. तर हे सगळे एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि त्यानंतर मी तुम्हाला याच्या ॲन्सरची लिंक पाठवेल किंवा याचे ॲन्सर्स मी तुम्हाला नंतर पाठवेल, ते चेक करून घ्या. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. आज आपण एवढं शिकणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा एक्झरसाईज जो बुकमध्ये आहे तो घेऊ. बाय.